एक अशा वेगळ्या पद्धतीची एक बॅग शिकवणार आहे, जी तुम्ही टिफिन बॅग म्हणून पण वापरू शकता किंवा कुठे मंदिरात वगैरे जायचं असेल तर त्यासाठी पण जाऊ शकता. कुठं थोडं बाहेर जायचं असेल तर त्यासाठी पण घेऊन जाऊ शकता. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. ही बॅग बनवण्यासाठी मी असा हा एक आयताकृती पीस घेतलेला आहे. त्याचं माप आहे 30 बाय 20 इंच. असं 30 इंच आहे हां, आणि असे ना 20 इंच आहे. ठीक आहे. खूप सुंदर अशी ही बॅग आहे आणि एकदम पटकन होते बॅग बरं का. आता मी ही दोन बंद घेतले त्याला लावायला. बंद सांगते तुम्हाला, 25 इंच बाय 1 इंच. 25 बाय 1 इंचचे 2 बंद घेतलेले आहेत. आता ते काय करायचं आहे, इकडनं ना 6 इंच मार्किंग करायचं आहे आणि इकडनं पण 6 इंच मार्किंग करायचं आहे. आणि इथे आपण हे बंद असे लावून घेणार आहोत. असे हे 2 बंद आपण लावून घेणार आहोत. आता हे बंद समोरासमोर येण्यासाठी काय करायचं माहिती का, कधी कधी काय होतं, आपलं माप एखाद्या वेळेस आजूबाजूला जाऊन मग ते बंद मागं पुढं होतात. मग हे दोन्ही असे ना, दोन्ही मागचा पुढचा भागाचा समोरासमोर घ्यायचा आणि इथं जे मार्किंग केले ना तेच पुढे इकडं मार्किंग करायचं. म्हणजे हे बंद नेहमी आपले समोरासमोर येतील. ठीक आहे. खूप सोपी अशी आणि सुंदर बॅग आहे. चला तर मग आपण बंद लावून घेऊया. आता मी चेन घेतली आहे 20 इंचापेक्षा 1-2 इंच थोडी जास्त, म्हणजे 22 इंचाची चेन घेतलेली आहे. आणि ही चेन आहे ना अशी उलट्या बाजूने इथे ठेवायची बंदावर, आणि त्याच्यावर एक अशी अस्तरचं 1 इंचची अशी पट्टी घ्यायची आणि ती आहे ना इथं असं ठेवून खालती आपलं मेन कापड, चेन आणि वरती ही अस्तरची पट्टी अशी शिवून घ्यायचं हे तिन्ही पण. आणि मग शिवून झालं की मग हे आतल्या बाजूने असं दुमडून घ्यायचं. म्हणजे हे जे चेन आणि हे जे आहेत ना ते एकदम म्हणजे असं पायपिंग केल्यावानी दिसेल आणि आतमध्ये पण छान दिसेल. ठीक आहे. चला तर मग आपण चेन लावून घेऊया. चला तर आपण ह्याच्यामध्ये रनर घालूया. तर आपण ह्याच्यामध्ये 2 रनर घालणार आहे, एक ह्या बाजूने आणि एक त्या बाजूने. आता हे 2 रनर घालून झाले आहे. आता आपण ही बॅग आहे ना उलटी करूया. अशी उलटी करून घ्यायची. तर हे काय करायचं, असं बरोबर मधोमध तिथे आपण एक असं हे म्हणजे सॉरी आता इकडे काय करायचं, ही जी एक्स्ट्राची चेन आहे ना ती कट करायची आणि इकडून असं सरळ घडी घालून घ्यायची आहे आपल्याला. आता हे मधोमध घडी घातली ना इथे जराशे असे थोडेसे कोणे आपण कापायचे, म्हणजे आपल्याला ते लक्षात येईल, म्हणजे त्याचा मध्य कुठं आहे ते आपल्याला लक्षात येईल. आता हे कोणे जे कापलेत ना तिथं बरोबर ही चेन घ्यायची. आता ही चेन एक्स्ट्राची चेन तुम्ही कट करा. आता ही चेन बरोबर ह्या मध्यावर ठेवून इकडनं अशी शिलाई मारून घ्यायची आणि तसंच ह्या बाजूने पण शिलाई मारून घ्यायची. आणि शिलाई मारून झाल्यावर ह्या दोन्ही बाजूला पायपिंग करायची आहे. चला तर मग आपण शिवून घेऊया बघा बरं का, कारण की ह्याच्या पुढे जरासं म्हणजे लक्ष देऊन बघा कसं करायचं ते. आता हे काय करायचं, थोडंसं हे ओपन करायचं आणि हे जे कोण आहेत ना आपले हे आता हे अशा आतमध्ये घालून आहे ना, आता हे अशी कोण हे ना असे त्रिकोण आहे ना, हे असे कोणे हे असे एकमेकांना मी असे जुळून घेतलेले आहेत बरं का. हा पण हो का असं, आणि अशा पद्धतीने आपलं हे तयार होतं हा भाग. अशा पद्धतीने आपला हा भाग तयार होतो. आता कटिंग कसं करायचं ते नीट बघा. आता
आता ही जी बाजू आहे ना, तिथून आपण घेणार आहोत 4 इंच मार्किंग. इकडनं घेणार आहे 4 इंच. आणि चेन इकडची जी बाजू आहे तिकडे घेणार आहोत आपण 7 इंच. लक्ष नीट देऊन बघा बरं का. आता इकडनं घेणार आहे, हे इकडनं घेणार आहे आपण 4 इंच आणि इथून घेणार आहोत 7 इंच. इथून पण हे 7 इंच असं. आणि मग 7 हे जे कोण आहेत, हे जे आपण पॉईंट काढलेत ना, ते असं इथं जुळून घ्यायची. आणि मग इथे शिलाई मारून घ्यायची. आणि शिलाई मारून झाल्यावर हे एवढं कापायचं आणि तिथे पायपिंग करून घ्यायची. ठीक आहे. अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूला पण करून घ्यायचं आहे. बंद तुम्ही येण्याशे बाहेर काढा आणि मग शिवा. कारण की जर शिवताना बंद त्याच्यामध्ये एखाद्या वेळेस येऊ शकतो किंवा कटिंग करताना बंद कापला जाऊ शकतो. म्हणून बंद बाहेर काढून हे कटिंग करून शिवून घ्यायची आहे. चला तर मग आपली ही सुंदर अशी बॅग सरळ करूया. सरळ करताना बॅग अशी सगळे कोणे नीट व्यवस्थित बाहेर काढायचे. अशी कोपरे एकदम व्यवस्थित बाहेर काढायचे. हो का. आता आपली ही बॅग तयार झाली आहे. कशी वाटली बॅग मग? छान आहे ना, एकदम सुंदर अशी बॅग दिसते ही. आता तुम्ही बॉटम पण बघू शकता, खूप मोठ्या साईजमध्ये बॉटम आहे. मंदिरात वगैरे जाण्यासाठी किंवा टिफिन म्हणून पण तुम्ही देऊ शकता. किंवा कुठे फिरायला जायचं असेल तर 1-2 दिवसाचे कपडे पण तुम्ही ह्याच्यामध्ये बॅगमध्ये ठेवून घेऊन जाऊ शकता. कसा वाटला व्हिडिओ? मग आवडला ना? चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.